जाता आता जसं तुम्ही सुरुवात एका स्तोत्राने केली होती, मी रिक्वेस्ट करेन की शेवट पण एका स्तोत्राने व्हावं. सोहम, पहिले तुझे खूप आभार मानतो की तुझ्यामुळे आज खूप लोकांना, खूप चांगल्या चांगल्या लोकांना तू या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांसमोर आणतोयस आणि आपल्या सगळ्या आध्यात्मिक सनातन धर्माच्या किंवा या प्रवाहातल्या अनेक लोकांना, अनेक सत्पुरुषांच्या, सद्गृहस्थांच्या, अनेक अनुभवी लोकांच्या किंवा आणि सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांच्या माध्यमातून तू लोकांपर्यंत येतोयस आणि त्याच्यामुळे खूप लोकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला, घर बसल्या बघायला मिळत आहेत, शिकायला मिळत आहेत. तुझं याच्यात कॉस्मोस्टार मीडियाचं आणि तुझं स्वतःचं मी खूप याच्यात मनापासून तुझं कौतुक करतो थँक्यू. आणि मी नक्की सांगेन की तुला याच्यात खूप मोठं यश पुढे मिळो. येस. महाराजांचं कार्य करत असतात आणि तू मला इथे खूप प्रेमाने बोलवलं. पॉडकास्टमध्ये कधी कधी चुकीचं बोललं जातं, कधी कधी आपले कधी कधी काय इमोशन्स असतात, कधी कधी खूप साठवून आलेली मतं असतात, कधी चुकीचं बोललं जातं. याच्यात कुठे कुणालाही दुखवायचा असंही नसतो. पण अध्यात्माचा प्रवास हा सात्विकतेनेच व्हावा. असूया, जेलसी किंवा या कुणाच्याही बाबतीत आपल्या कुणाच्याबद्दल वाईटपणा न राहता आपला पुढचा प्रवास व्हावा आणि सगळ्यांच्याबद्दल आपलं चांगलं मत असावं आणि कधीच वैरभावना नसावी. हा त्याचं मी स्वतः मानणारा आहे आणि महाराजांचं काम करायला त्यांनी खूप जोर येतो, खूप वेगळ्या पद्धतीचं काम होत राहतं. तुझंही काम असंच छान वाढू देत. थँक्यू. आणि महाराजांची स्तोत्रांनी करावी. अरे सगळी इतकी सुंदर सुंदर स्तोत्र आहेत, मोह आवरत नाही तरी सुद्धा मी गुरुस्तव स्तोत्र महाराजांचं म्हणतो. हो, कारण हे स्वामींना अत्यंत प्रिय असलेलं स्तोत्र आहे. काही ठिकाणी उल्लेख आहेत शंकर महाराजांचं सुद्धा अत्यंत प्रिय स्तोत्र आहे. या दिव्य स्तोत्राच्या अनेक अनुभूती आहेत की ज्या अनुभूती ज्याच्या त्याने घ्याव्यात आणि ज्याच्या त्याने घ्याव्यात म्हणण्यापेक्षा साक्षात स्वामी महाराजांकडनं प्रसाद रूपामध्ये आनंदनाथांना मुखातनं आत्मलिंग पादुका मिळाल्या आणि त्यांच्या मुखातनं जे दिव्य शब्द प्रकट झालेत, म्हणजे स्वामी परिवारातले अनेक लोक विचारत असतात की आम्ही उपासना काय करू, काय करायला पाहिजे. तर नामस्मरण हा तर मुख्य भाग आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र तर स्वतः स्वामीसूत महाराजांनी सांगितला. मंत्र हा तर आपला तो नामस्मरणाचा भाग आहे आणि श्री स्वामी समर्थ मुद्रा ही स्वतः स्वामी महाराजांनी ती नाममुद्रा बाळप्पा महाराजांना सुद्धा त्यांच्या हातात घातली होती आणि बाळप्पा महाराजांनी सुद्धा याच नामस्मरणाचा त्यांनी उल्लेख अनेक ठिकाणी केला आहे. पण आनंदनाथ महाराज हे स्वामींच्या अत्यंत जवळच्या शिष्यांमधले एक आणि संजीवन समाधीस्थ असलेले एकमेव शिष्य आहेत. आणि आत्मलिंग पादुका मिळाल्यानंतर त्यांनी महाराजांच्या वरती केलेल्या 5,000 अभंग रचना आणि अत्यंत दिव्य कार्य साईबाबांना प्रकाशात आणण्याची लीला सुद्धा आनंदनाथांच्या माध्यमातून झाली आहे. म्हणजे साईबाबांच्या भक्तांना गुरु त्यांची जी साई लीलामृत पोथी जी आहे तर साई सच्चरित्रातल्या 4थ्या अध्यायामध्ये आनंदनाथांच्या बद्दल उल्लेख आहे. आणि हे संजीवन समाधीस्थ योगी वेंगुर्ल्यामध्ये 1903 साली समाधीस्थ झाले आणि ह्यांच्या अनेक दिव्य रचना, अत्यंत अभ्यासपूर्ण रचना स्वामी भक्तांच्याकडे याव्यात आणि स्वामी भक्तांनी किमान त्यांचं गुरुस्तवन चरित्र स्तोत्र हे नित्योपासनेमध्ये घ्यावं. ह्याच्यासाठी मी माझ्या संपर्कात आलेले जे कोण स्वामींच्या निमित्ताने जे आपल्याकडे येतात त्या प्रत्येकाला मी त्याच्याबद्दल सांगत असतो. पण आज मी त्यांना एवढं सांगेन की किमान गुरुस्तवन नित्योपासनेत यावं, किमान गुरुवारच्या उपासनेमध्ये चरित्र स्तोत्र यावं. कारण ही दोन्ही स्तोत्र इतकी विलक्षण आहेत की त्या 2 स्तोत्रांच्या माध्यमातून स्वामींच्या जवळ अत्यंत त्वरेने पोचता येतात. म्हणून मी फक्त गुरुस्तवन स्तोत्र म्हणतो आणि इथं आपण विराम घेऊयात. ओम नमो जी श्री गुरुनाथा भक्तवत्सल समर्था, तव पदी ठेवुनी माथा सवितो ताता तुझ लागी. तू नित्य निरंजन तुझ म्हणती निर्गुण, तूच जगाचे कारण अहंभावे प्रकटलासी. तुझी स्तुती करावया शक्ती नसे हरिहर ब्रह्मया, परी अघटित तुझी माया संशय भया निवारित. मूळ मुळीचा आकारू तुझ म्हणती श्री गुरु, सच्चित शक्तीचा आधारू पूर्ण आधारू ओंकारासी. ऐसा तू देवादिदेव हे विश्व तुझेची लाघव, इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले.
आई सा तू बा परंपारू या अनंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा आकारू पूर्णाधारू म्हणविले आई शा तुझ प्रती स्तवावयाल्प माझी मती तू जाणसी हे चित्ती विश्वव्यापक म्हणूनी तरी देवामती दान देणे तुझची कारण जरी करणे समाधान तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले आहाजी निर्गुणा विश्वव्यापक सगुणा सत्य निराकार निरंजना भक्ताकारणे प्रकटलासी रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मदन तेज निर्धार ज्याच्या स्वरूपी नटले कर्णकुंडलाकृती वदन पाहता सुहास्य मूर्ती भ्रुकुटी पाहता मनोवेदती भक्त भाविकांचे भोवयांचा आकारू जेथे भुले धनुर्धरू ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगत्रयी सरळ दंड जानू प्रमाण अजानुबाहू करजाण जो भक्ता वरदपूर्ण ज्याचे स्मरणे भवनाश ऐसा तू परात्परू परमहंस स्वरूप सद्गुरू मजदाऊनी ब्रह्मचराचरू बोलविला आधारू जगतासी आई शा तुझ स्तवनी मौन्य पावले सहस्त्रफणी वेदश्वान होऊनी सदाद्वारी तिष्ठती तेथे मी लढिवाळ खरे जाणीजे तुझे बाळ म्हणवोनी पूर्वी माझी आळ माय कनवाळू म्हणविसी मी अन्यायी नाना परी कर्मे केली दुर्विचारी ते क्षमा करोनी निर्धारी मजतारी गुरुराया मनाची आवारे जे उठवी पापांचे फवारे तेणे भ्रमे भ्रमलो बारे चुकवी फेरे भवाचे कायिक वाचिक मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ती क्षमा करुनी देख मजतारी गुरुराया माता उदरी तुम्ही तारिले ते विस्मरण जीवासी पडिले ते क्षमा करुनी वहिले मजतारी गुरुराया परोपकार विस्मरण पापे केली अघटित कर्म अहंभाव क्रोधा लागून सदाची गृही ठेविले हे क्षमा करोनी दातारा मज तारा वेले करा तुझ वीण आसरा नाही नाही जगत्रयी मज न घडे नेमधर्म न घडे उपासना कर्म नाही अंतरी प्रेम परी ब्रीदा कारण तारणे नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही ऐसे देती ग्वाही संत सज्जन पुराणे मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले मज का अभेरिले निष्ठुर केले मन किन्निमित्त तू विश्वाकारू विश्वाधारू त्वाची रचिले चराचरू तूच बीज आधारू व्यापक निर्धारू जगत्रयी चार देहाच्या सूक्ष्मी तूची झुलविशी निज लगामी हे ठेवुनी कारणी अहंभाव तोडावया जन्म मरणाच्या व्यापारी जे भ्रमुनी पडले माया भरारी ते सोडविशी जरी निज नामे करूनिया ऐसा तू अनादि आधारू तुझ म्हणती वेद गुरु परी हे व्यापुनी अंतरू शिरचरी व्यापिले भाव भक्ती चोखट करणे नेणे बिकट नाम तुझे सुबट तोडी घाट भवाचा हे जाणोनी अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तूची एक म्हणोनी मौन्य गती तुझ निजानंदी सविती जरी बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझ्या दयाळा म्हणोनी स्तवने स्तवनी तुझ सांगणे एकजनी वश व्हावे भक्ती लागुनी अवतार करणी जाणोनिया अहंभाव तुटोनी गेला प्रेम भाव प्रकटला देव तेथे चिराहिला अनुभव शुद्धी खेळवी यज्ञकोटी करू जाता जे फल न ये हाता ते प्रेम भावे सविता हरिते व्यथा भवाची म्हणून सांगणे खूण हा स्तव नित्य प्रेमे जाण जो वाचिल अनुप्रमाण 11 वेळा निर्धारे शुचिस्मित करुणी चित्ता जो जपे प्रेम भरिता पुरवी तयांच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा हे लघुस्तव स्तवन तारक जगाच्या कारण भक्तिभावे पूर्ण चुके चुके भवफेरा
जो हा स्तव करील पठण, त्या घरी आनंद प्रकटेल जाण. देवोनी भक्ता वरदान, तारक त्रिभुवनी करेल. हा स्तव नित्य वाचा, भाव धरुनी जीवाचा. फेरा चुकवा 84चा, गर्भवास पुन्हा नाही. हे जगाहितकारी, चुकवी चुकवी भ्रमफेरी. मृगजळ दावनी संसारी, मगतारी जीवाते. हे आनंदनाथांची वाणी, जगतारक निशाणी. स्मरता झुलवी निरंजनी, योगी ध्यानी डुलविले. ऐसे ऐकता गुरुस्तवन, जागे केले सच्चित गुरुकारण. केवळ तो हरिहर ब्रह्म, मुखयंत्रीचा गोळा पूर्ण. गुरु हृदय भुवन व्यापिले, तेने होऊन या स्फूर्ती. स्वये प्रगटली मूर्ती, नाभी नाभी आवर्ती अवतार स्थिती बोलतो. अयोनी संभव अवतार, हिमालय उत्तर भागी निर्धार. होऊनी पूर्ण हंस दिगंबर, व्यापू चराचर निज लिले. तेथुनी प्रकट भुवन, मग उद्धरू धरा जाण. धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे. ऐशी ध्वनी निर्धार, गर्जला गुरु दिगंबर. सर्व देवी केला नमस्कार, आनंद थोर प्रकटला. शालिवाहन शके 340, शुद्ध पक्षपूर्ण चैत्र मास. अवतार घेतला द्वितीयेस, वटछायेसी दिगंबरू. तेने धरा आनंदली थोर, मज दावा रूप सुकुमार. सेवा करीन निर्धार, पाद किंकरी होऊन या. ऐशी गर्जना प्रकट, आनंद बोधवी हितार्थ. गुह्य हे निजबोधार्थ, न बोलावे दांबिका. श्री गुरु स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.